राजीनामा असा होत नाही, पेपर फुटीवरून संसदेत चर्चा करा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसंदर्भात जेपी नड्डांचं भाष्य। किती तास चर्चा करायची विरोधकांनीच ठरवावं। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार। केंद्रीय मंत्री जेपी नड्डांकडून सरकारची भूमिका स्पष्ट। राहुल गांधींच्या सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, मोदींनी माफी मागावी आणि लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा। नीट पेपर फुटीवरून राहुल गांधींच्या मागण्या। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची भूमिका। पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असं पोलीस म्हणाले। पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य। तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं। मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आक्रमक। तर सरकार चर्चेसाठी तयार। संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जेपी नड्डा कडाडले। विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, आंदोलकांवर कुठलीही कारवाई होऊ नये। सरकारनं आश्वासन द्यावं, मी उपोषण मागे घेईन। आश्वासन न मिळाल्यास उपोषण सुरू ठेवणार। परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई द्या। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विचार करण्यासह उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी संसदेत अर्थपूर्ण चर्चा घडवून आणा, अशा मागण्यांचं सोनम वांगचुक यांचं जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना पत्र। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा सरकारांकडून मोदींसोबतच्या भेटीदरम्यान उपस्थित। पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येतील? विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेता येतील का? यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सरकार मन की बात बळजबरीनं ऐकवतं, पण जन की बात होत नसेल तर कसं चालेल? रावण आणि तुमच्यात फरक काय? उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर हल्लाबोल। सगळ्यात मोठ्या टॉप 9 घडामोडी। दिल्ली जंतर मंतर जवळ पुन्हा गोंधळ। पोलीस आणि आंदोलक आमने सामने। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या। सीजेपीच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी शर्याची बंदूक म्हणजेच पॅलेट गन वापरली। द हिंदूचं वृत्त समोर। शर्याच्या बंदुकीमुळे जखमी झालेल्या तरुणांवर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। द हिंदू वृत्त समोर आलेलं आहे। दरम्यान आंदोलनामध्ये शर्याच्या बंदुकीचा वापर नाही, दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण। बीजेपी आंदोलनावरील लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही। सरन्यायाधीश सूर्यकांता यांचा बीजेपी आंदोलकांवरील लाठीचार्ज संदर्भातल्या तातडीच्या सुनावणीस नकार दिला। या प्रकरणात आम्हाला काहीही रस नसल्याचं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर विद्यार्थ्यांचं आंदोलन। राज ठाकरेंकडून आंदोलकांची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी बोलावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तरुण देशाचं भविष्य, सरकार त्यांच्यावरच लाठ्या चालवतंय। सरकार बदलावं लागेल, तोपर्यंत बदल नाहीच। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। काही गुंडांनी तरुणांवर लाठ्या चालवल्याचा आरोप। राहुल गांधींची नौटंकी सुरू आहे। काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपर फुटी झाली। चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींचं काँग्रेसवर टीका। जंतर मंतरवरील जागा सोडू नका, शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे। वेळ पडल्यास मराठा बांधव दिल्लीत येणार। दिल्लीतून मनोज जरांगेंचा एल्गार। अभिजित दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा। जरांगेंची जखमी विद्यार्थ्यांचीही केली विचारपूस। दिल्लीतील आंदोलनामागे विरोधकांनी देशाबाहेरील शक्ती, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा आपला अजेंडा। भाजपच्या रवींद्र चव्हाणांचा आरोप। उद्धव ठाकरेंची फोनवरून हर्षवर्धन सकपाळांसोबत चर्चा। राज्यात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्याची शक्यता। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यात विरोधक एकत्र मैदानात उतरण्याच्या तयारीत। तर आंदोलनासंदर्भात जो काही आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्यानंतर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केलेला आहे। त्यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा बॉलिवूडमध्ये पडसाद। राखी सावंत, जॉनी लिव्हर, प्रीती झिंटा उर्फी जावेद आक्रमक। हा खरंच आपला भारत आहे का? सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त। सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल। जंतर मंतरवरील लाठीचार्जवर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहांचा संताप। लाठी चालवणाऱ्यांचा गुंडा असा उल्लेख। दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत घडत असलेल्या घटनांवर अभिनेता जॉनी लिव्हर यांच्याकडून चिंता व्यक्त। विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारनं ऐकून त्वरित पूर्ण कराव्या, जॉनी लिव्हर यांची मागणी।
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जंतर मंतरवरील आंदोलनाचा पाठिंबा देणं महत्त्वाचं, मात्र शांततापूर्ण आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेऊन गोंधळ करू नये. अभिनेत्री प्रीती चिंटाचं ट्विट. आपल्या विद्यार्थ्यांना लाठ्यांची नाही तर त्यांना मायेनं जवळ घेणाऱ्या उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची सोशल मीडियावर पोस्ट. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर अभिनेत्री राखी सावंतची सोशल मीडियावर पोस्ट. मी रात्रभर झोपू शकले नाही. हे काय होतं आहे आपल्या देशात, मला रडू येतं आहे. हा खरंच आपला भारत आहे का? व्हिडिओमधून राखीचा सवाल. तुमच्या आंदोलनात बाहेरचे लोक घुसत आहेत. काही राजकारणी संधी साधू या आंदोलनात घुसतात, तेव्हा सावध व्हायला पाहिजे. असे लोक तुमची ताकद नाही तर तुमच्या आवाजाचा फायदा उचलतात. अनुपम खेर यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. सभ्यताए युद्धों से नहीं, अन्याय को सामान्य मान लेने से बिखरती है. अभिनेता सुयश टिळक यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सूचक पोस्ट केली. आपल्या मुलांना विदेशात पाठवा आणि सामान्य लोकांच्या मुलांवर काही उगारा, असं राजकारण्यांचं धोरण. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनकर्त्यांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर अभिनेत्री उर्फी जावेदची सोशल मीडियावर पोस्ट.